नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. 10, 11, 12, 13 मेला राज्यात मान्सूनपूर्व तुफान पाऊस येणार. अतिवृष्टी जिल्ह्यांची नावे जाहीर. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस होणार याविषयीची सविस्तर अपडेट घेऊन आपण आलेलो आहे. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर आपण राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. आता हा पाऊस खरंच होणार का आणि कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात होणार हे आता आपण बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर अवकाळी पाऊस आता व्हायला सुरुवात झाला आहे. अवकाळी पावसाची महत्त्वाची कारणं जे आहे यामध्ये जर आपण बघितलं तर अतिवृष्टीचे कारण जे आहे, उष्णता वाढलेली आहे. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे आणि हा मान्सूनपूर्व पाऊस आता सर्व ठिकाणी जाहीर झालेला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हातातोंडाशी आलेले पिके, त्याचबरोबर फळबागा, त्याचप्रमाणे इतर पिकांचे कांदा असेल, त्याचप्रमाणे नवीन लागवडी करणाऱ्या पिकांचे नुकसान होत आहे. हा अवकाळी पाऊस मागच्या वर्षी 15 ते 30 मे या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला होता. मग आता या वर्षी हा पाऊस सक्रिय होणार का? हे आता आपल्याला बघायचं आहे. राज्यात काही ठिकाणी 24 तासाच्या आत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मग हा पाऊस किती दिवस होणार, कोणत्या ठिकाणी किती पडणार, कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कितपर्यंत होणार, हे आता आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायचं आहे. राज्यात सर्व ठिकाणी हा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये सुद्धा महत्वाच्या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने IMD इंडियाने दिलेला आहे. मग आता बघा, जर आपल्याला पाऊस आलेला असेल तर आपण शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेणे गरजेची? आपली जे काय आता हा जो पाऊस आहे, हा वादळी वाऱ्याचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. वादळी वाऱ्यामुळे पाऊस जे आहे तो मोठ्या प्रमाणात नुकसानीचा ठरू शकतो. पिकांचं नुकसान होऊ शकतं, फळबागांचं नुकसान होऊ शकतं, त्याचप्रमाणे द्राक्ष असतील, त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या पिकांचं नुकसान होऊ शकतं. मग आपण खबरदारी म्हणून जे काही आपली जनावरे असतील, आपली पिकं असतील, यांची काळजी घेणं गरजेचं आहे. नवीन रोपे टाकायची असतील, त्याचप्रमाणे काही रोपे टाकलेले असतील, यांची लागवड करायची असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं सावध भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण हा अतिवृष्टीचा पाऊस, वाऱ्याचा पाऊस हा पिकांना मोठ्या प्रमाणात आता हा पाऊस का होत आहे हे जर आपण बघितलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे हा परतीचा मान्सून नसता हा सुरुवातीचा मान्सून आहे. राज्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सक्रिय होत असतो. परंतु आता लवकर मान्सून आल्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा पण आहे आणि धोका पण आहे. कारण हा पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील महत्त्वाच्या पावसाचे अपडेट आपण रोजच्या रोज घेऊन येत असतो. यामध्ये आपण जर बघितलं तर सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर या ठिकाणी अशा 14 जिल्ह्यांना हा पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर अजून थोडासा कमी हा फटका आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सक्रिय होऊन शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात नुकसान मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. आपल्याला हा पावसाचा अंदाज कसा वाटला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.